अमरावती शहरामध्ये रविवारी दुपारी सुमारे 1.5 महिन्याच्या बालकाचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली होती। पोलिसांनी श्वान पथकाच्या आधारे सुगावा लावण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता। रुबी नावाच्या कुत्रीने अनेक वेळा अंगणातीलच विहिरीमध्ये चक्रा मारल्या होत्या। त्याच आधारे बाळाविषयी विहिरीमध्ये संशय असल्याचा वृत्तांत विदर्भ न्यूजने रविवारी प्रसारित केला होता। याच वृत्तांताच्या बाबत सत्यता अखेर स्पष्ट झाली। 1.5 महिन्याच्या धैर्याचे शव अखेर सोमवारी सकाळी विहिरीमध्येच तरंगताना आढळून आले। धैर्याच्या आई नम्रताची आतेबहीण स्मिता यांना धैर्याचे शव विहिरीमध्ये तरंगताना दिसून आले। रविवारी दुपारपासूनच धैर्याचे अपहरण झाल्याने पोलिसांसह त्याच्या नातेवाईकांनी रेल्वे स्टेशन बस स्टँड सोबतच सर्व परिसरामध्ये पाहणी केली होती। इतकंच नव्हे तर नातेवाईकांनी रात्रभर शोध मोहीम राबविली। शेवटी कुठेच 1.5 महिन्याच्या धैर्याचा तपास लागू शकला नव्हता। धैर्य त्याच्याच अंगणातील विहिरीमध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे। या घटनेने सर्वच नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। दुःखाच्या किंचाळ्या देऊन मृत धैर्याच्या आईसह घरातील सर्व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे। घटनास्थळी राजापेठ पोलीस दाखल झालेले असून विहिरीमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला होता। शवविच्छेदन करण्याकरिता धैर्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आला होता। घटनास्थळी पुन्हा पोलीस उपायुक्त सातव यांनी भेट देऊन नातेवाईकांची सांत्वना केली। धैर्याला अपहरण करून विहिरीत कोणी टाकले याबाबत आता राजापेठ पोलीस कसून तपास करीत आहेत। अमरावती शहरामध्ये न्यू प्रभात कॉलनी या ठिकाणी फिर्यादी प्रणव दिलीप सिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक 363 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक 1.5 महिन्याचं बाळ हे घरातून अपहरण केल्याची तक्रार होती। यामध्ये सर्व चौकशी करण्यात आलेली आहे। काल जेव्हा ते बाळ घरातून निघून अपहरण झाल्याची माहिती मिळाल्याबरोबर त्या ठिकाणचं सर्व परिसर चेक करण्यात आला। जे त्या भागामध्ये संशयित फिरणारे लोक होते त्यांनासुद्धा ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली, परंतु निष्पन्न काही न झाल्यानंतर आज सकाळी घरच्यांच्याच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घराच्या आवारामध्ये असलेल्या विहिरीमध्येच ते छोटं बाळ तरंगताना दिसून आलं। त्या बाळाला नंतर उत्तरीय क्रियेसाठी PM हॉस्पिटलला पाठवण्यात आलं। त्याचं PMची प्रोसेस सध्या सुरू आहे। यामध्ये कोणत्या आरोपीने काय कृत्य केलं आहे याचा तपास पोलीस करीत आहेत। सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।